फुलाजी खान या, आपलाही सत्कार होईल. त्रिशूळ मित्र मंडळाचे आमचे आधारस्तंभ फुलाजी दादा काळन, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि जेव्हा जेव्हा त्रिशूळ मित्र मंडळाचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा त्यांची संकल्पना भरपूर महत्त्वाची असते. पहिले सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर याच एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही सचिनला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. फुलाजी खान यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि त्या दोन मान्यवरांच्या उपस्थित आम्ही सचिन भोईरला मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. खरं तर मच्छिंद्र पाटील यांचं मी कौतुक केले. त्यांनी खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये बऱ्याचशा धावा सेव्ह केल्या सचिन, आणि त्या तुमच्या टीमला फायदेशीर पडल्या, कारण 4च धावांनी तुम्ही मॅच जिंकलेली आहे. सचिन भोईरला आपण देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संजय पवार यांच्याकडनं 2 किलो चण्याची डाळ सुद्धा आहे. मंगेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत. खरं तर सचिनशी आम्ही संपर्क साधणार होतो, मात्र थोडक्यात आम्ही संपर्क साधू. रेग्युलरची मॅच आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे रघुनाथ 11 हेडुटणे आणि दुसऱ्या बाजूला भाल संघ. सचिन 2 मिनिटं जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. सचिन काय सांगशील, पहिल्या 3 बॉलवरती ज्या गोलंदाज महाराजने धावा दिल्या, मात्र त्याच गोलंदाजाने 3 बॉल 4 धावाही करून दिल्या आणि 65 धावा झाल्या होत्या. तुम्हाला असं वाटलं होतं की या 65 धावा सेफ आहेत? नक्कीच क्रिकेटमध्ये कुठल्याच धावा सेफ नसतात, पण थोडक्यातच बोलतो की महाराजवरती आत्मविश्वास कॉन्फिडन्स आहे पूर्ण संघाचा, आणि तो जर 1 रन डिफेन्स करू शकतो तर 13ही डिफेन्स करू शकतो, आणि त्याने आज ते करून दाखवलं. शुभेच्छा असतील सचिन, कारण की मॅच सुद्धा सुरू झालेली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. धन्यवाद धन्यवाद नितीनजी काळन. हेतुटणे आणि बाल या दोन टीमच्या दरम्यान परत एक महत्त्वपूर्ण सामना सुरू झाला आणि पहिला बॉल, या मॅचचा पहिलाच बॉल स्वीप करण्याचा अंदाज होता आणि तिथे शॉर्ट स्क्वेअरला जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत एका धाब्याने खातं उघडलंय रोहितचं, आणि रोहित बरोबर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये हेतुटणे टीम कडून भालच्या विरुद्ध खेळत असताना. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. टॉस राहिला भालच्या बाजूने, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि निर्णय चांगला असतो. ज्या वेळेला ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं फ्लड लाईट्स मध्ये देखील धावा चेस करणं थोडंसं सोपं वाटतं अनेक ग्रामीण टीम्सला. आणि आतापर्यंत पहिल्या बॉल नंतर 1 धाव आहे. रनअप मध्ये थोडासा चुकलाय, व्यत्यय आलाय आणि बॉलच डिलिव्हर्ड केलेला नाहीये. थोडासा पाय तिथे फिरला, ट्विस्ट झाला. पाय ऍक्शन रिप्ले, यस, म्हणूनच तो थांबला. मागचा पाय थोडासा घसरला ज्या वेळेला बॉल डिलिव्हर्ड करण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज होता आणि तो थांबला त्यावेळेला. आणि ही चांगली गोष्ट आहे, थांबणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये, कारण बॉल जर त्याच अंदाजामध्ये डिलिव्हर्ड केला तर दुखापत होते. चांगला पुलचा फटका, डीप मध्ये फिल्डर धावतोय बॉलच्या मागे, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार, 4 धावा. चला थोडंसं आम्ही थांबवतोय. जगदीश भंडारी यांच्याकडे एक पारितोषिक आले. हेडुटणे संघाने 3 बॉल 3 षटकार मारले तर 1,500 रुपये. आणि तकदीर खान माजी सरपंच हेडुटणे यांच्याकडे 3 बॉल 3 षटकार मारले तर 3,000 रुपये. हेडुटणे संघाला सुवर्ण संधी. ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. 5 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक चालू असताना चांगला फटका, बॅक टू द बॉलर खेळत असताना 1 धाव मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 6. सुरुवात नक्कीच चांगली मिळाली. 1 चौकार आलाय बॅटिंग करत असताना प्रशांतच्या बॅट मधून. प्रशांत रोहित ही सलामीची जोडी सुपरहिट जोडी आहे हे दुटण्याचा विचार केला तर, आणि या जोडीकडून सातत्याने अपेक्षा असतात. प्रशांत आणि रोहित दमदार बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि रोहित सध्या चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. 2 दिवसा अगोदर एक बाईक देखील त्याने जिंकली आहे. नागावच्या क्रीडांगणावर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. चांगला फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव मिळताना दिसेल, 1च धाव मिळते. रोहितच्या खात्यामध्ये भर. टीमची धावसंख्या 7. हेतुटणे संघ हळूहळू स्कोर बोर्डला आकार देतोय. हे दोन्ही फलंदाज एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट देत असताना सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतायत. धावा करायची आहेत. महत्वाचा सामना आहे, नॉकआउट स्टेज मध्ये स्पर्धा आहे, जिंकणं गरजेचं आहे प्रत्येक टीमला. आता धावा झाल्या 7. पुढचा बॉल, पाय टाकलेला बॉल होता. चांगला बॉटम हँडचा वापर इथे केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल.
सिंगल नंतर टीमची धावसंख्या 8. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या ओव्हरचा. देवेश पहिले षटक हाताळत असताना पॉइंट लाईक फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, गलीमध्ये एक फिल्डर आहे. फ्लाय स्लिप, स्पाइन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलंय गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. पहिलं षटक इथे संपलंय. रोहितच्या पॅट मधून चौकार मारत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 12. तर काही 2 मान्यवर आहेत, त्यांना थोडासा वेळ कमी आहे. अक्षय शेट इथे उपस्थित आहेत, निर्जय गावचे, त्यांचा सत्कार होईल. तर या अक्षय शेट निर्जय गावावर इथे उपस्थित झाले, त्यांचा सत्कार होईल. मी लालचंद श्रीपत पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. आणि त्यानंतर प्रशांत पाटील उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार मी करणार आहोत. प्रदीप, धन्यवाद डीजे. प्रदीपजी मडवी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि हर्षद यांच्याकडनं बाल संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. यानंतर 40+ मॅच होईल, लक्षात घ्या. चिकन आपण पाहिलं तर देसाई 40+ आणि देवीचा पाडा 40+ यानंतरची मॅच असेल, त्यामुळे उपस्थित राहायचे. अजून एक सन्मान करतोय आम्ही. प्रशांत पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचे सन्मान होईल. मंगेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. दिगंबर काळन यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इंद्रजित काळन यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल आपण या आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. धन्यवाद. शेवटच्या बॉलवर काय स्क्वेअर कटचा अंदाज इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना बरोबर फटका तिथे सजवला. 4 धावा वसूल केल्यात. लाजवाब स्क्वेअर कट. खोलो टप्प्याचा बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तिथे मिळेल. थोडासा फंबल झाला, निसटलाय बॉल मागे. बॅकअप मिळते तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होताना दिसत नाहीये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील अशी स्पर्धा तुमच्या भेटीला इथे रंगत असताना आणखीन एक महत्वाची रात्र. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आहे, जे स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि हळूहळू ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा बॉल होता. परत एक वेळा एक चांगला खोदून काढलेला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन तिथे मिळताना दिसेल. या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. धावा करणं गरजेचे आहेत. महत्वाच्या धावा कराव्या लागतील. ऑलमोस्ट 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 55-60च्या आसपास जर टार्गेट तुम्ही सेट केलं तर सेकंड इनिंग मध्ये त्या धावा करणं एवढी सोपं नाहीये. अंडर फ्लड लाईट्स कमीत कमी 10च्या वरची सरासरी राखणं गरजेचं आहे. आज तर आपण पाहिलं 62 धावसंख्येचा पाठलागही झाला. खोनी टीमने केला. सोनारपाडा टीमला पराभूत केलं. एक चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह स्ट्रेट चाललाय बॉल. फिल्डिंग होते चांगली तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ऍड होतील. रोहित चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. आणि याच दरम्यान तुम्ही पाहतायत 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटेचे अर्जुनभाई पाटील यांचं आगमन होत असताना त्यांच्याच समेत उपाध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे मोठागाववरून उपस्थित झालेत. तसेच प्रमोदजी मडवी दातिवलीवरून उपस्थित झालेत. आणि संपूर्ण 40+ क्रिकेट असोसिएशन आणि रायगड समालोचन समितीचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर. या स्पर्धेसाठी आम्हाला फॅशन प्लस बाईक पुरस्कृत करण्यात आलेले ते सोनारपाड्याचे आपण पाहतोय. बालाजी इस्टेट आणि रुद्र एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा नरेश शेठ ठाकूर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 18. नुकतंच 40+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. भाई जय महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात विश्वनाथ शेठ मस्कर तिथे पाहायला मिळत आहेत. प्रमोदजी मडवी तिथे उपस्थित आहेत, उपाध्यक्ष 40+ संघटनेचे. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. निलेश म्हात्रे मोठागावरून खास इथे उपस्थित झालेत. नुकतीच त्यांना एक बाईक देखील मिळाली आहे. 40+ क्रिकेटमध्ये आयुष्यातली 10वी बाईक त्यांनी जिंकली आहे. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 20, 20 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगती पथावर. या ओव्हरमध्ये विनोद यांनी थोडंसं शांत ठेवले फलंदाजांना. मोठे फटके किंवा हात खोलू दिलेले नाहीयेत. धावा वेगाने आलेल्या नाहीयेत.
या ओव्हरच्या दरम्यान तरी. हा बॉल फुलर लेनचा होता, बॅक टू द बॉलर खेळलाय, अपील होते कॉटची. आणि त्याचमुळे 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. हा ऍक्शन रिप्ले ज्याच्यासाठी ती अपील करण्यात आली होती. बॉल जमिनीला लागला, त्याच्यानंतर तो उसळी घेत पायावर लागत असताना काय 19 तर 19 धावा झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 मिनिटाचा वेळ घेण्यात आला 2 ओव्हरसाठी. तिसरं षटक. पॉवर प्ले संपलाय. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. फक्त 7 धावा खर्च केल्या विनोद यांनी. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोद सोरखादे गोलंदाजी मार्कवर. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेची 4थी रात्र आणि उद्या अंतिम रात्र तुमच्या भेटीला येईल. तिसरं षटक. पहिला बॉल प्रमोद सोरखादेचा. बैठक स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. प्रशांतला शांत ठेवले पहिल्या बॉलवर तरी. चांगला बॉल फिरला पडल्यानंतर प्रमोद सोरखादेचा सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. धावा स्थिर आहेत. धावा झाल्यात 19. षटक क्रमांक 3 सुरू असताना परत एक वेळा जास्त आतमध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल पडतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांतच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 21. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. याही ओव्हरची सुरुवात 2 बॉलवर फक्त 2 धावा आल्यात. त्याच्यामुळे जो दबाव आहे तो हेतूटने संघावर बनवलाय भाल टीमने असं म्हणायला हरकत नाहीये. आपण 50ची चर्चा करत होतो त्या दिशेने वाटचाल करेल का? प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 45 बनू शकतात असाच जर खेळ सुरू राहिला. 9ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश प्राप्त झालंय बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजे सेतुटने या टीमला. परत एक वेळा बैठक. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट पर्यंत धावत येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 22. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉल नंतर 22 धावा आता स्कोर बोर्डवर आलेले आहेत बॅटिंग करत असताना. मोठे फटके आलेले नाहीयेत. मोठे शॉट येत नाहीयेत. फलंदाजाला नक्की शांत ठेवले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा तो दबाव बनवलाय हेतूटने संघावर गोलंदाजी करत असताना भाल टीमने. पुढचा बॉल जास्त शफल झाला. यावेळेला बॉल चांगला फिरवलाय. क्रिजच्या आतमध्ये जात असताना बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. असताना बरोबर फिरवला हा बॉल. चांगला फटका. चांगलं टायमिंग. चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना. रोहित धावा करतोय. सातत्याने करतोय. 7 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 26. पार्टनरशिप बिल्ड करत असताना रोहित आणि प्रशांत. उलटा फटका खेळायचा होता. आवश्यकता होती का हाही प्रश्न आहे कारण सरळ बॅटने चांगल्या धावा करतोय रोहित. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीमध्ये प्रमोद सोरखादेने चांगलं षटक मी म्हणेन. 7 धावा या ओव्हरमध्ये. 5 बॉल टाकून झालेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले संपलाय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 5 षटकांची आणखीन एक महत्वपूर्ण लढत. आई बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केल्यात हेतूटने टीमने फक्त 26. आता वेळ झाली आहे थोडीशी ड्रिंक्स ब्रेकची. जाऊया डीजेकडे. धन्यवाद.
सुद्धा आपण करूया नक्कीच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो मी लालचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोठा गावचे निलेश निवृत्ती मात्रे इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर निलेश मात्रे यांना विनंती असेल आपण या. आत्ताच आपल्या पाहिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या करिअरची 10वी बाईक ज्याने पटकावली, ज्यांच्या नावावरती 2 4 व्हीलर कार सुद्धा आहेत स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये. आणि खास ज्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी त्यांना बाईक मिळाली आणि त्यानंतर भरपूर आनंद त्यांच्या फॅमिलीमध्ये मात्री कुटुंबियामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर आपण पाहतो हिमांशू एंटरप्राइजेसचे कोलवाडीवरनं रवींद्र भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. मी रवींद्र भोईर साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रवींद्र भोईर साहेब हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व कोलवाडीवरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेत. शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर पडगेवरनं प्रीतम भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या प्रीतम भोईर साहेबांना विनंती असेल आपण या, आपलाही सत्कार होईल. प्रीतम भोईर यांचा सत्कार आपण करूया कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर संदेश मात्रे वलवलीवरनं इथे उपस्थित राहिले, त्यांचे सत्कार आपण लगेचच करणार आहोत. त्या अगोदर प्रीतम भोईर यांचा सत्कार होईल, पडगेवरनं इथे उपस्थित राहिलेत. त्यानंतर संदेश मात्रे वळवळीवरनं इथे उपस्थित राहिले, त्यांचे सत्कार कैलास पाटील आणि लालचंद पाटील यांच्या उपस्थित होईल. आणि आपल्या व्यासपीठावरती बघा ज्यांनी या स्पर्धेसाठी फॅशन प्लस बाईक पुरस्कृत केले ते नरेश शेठ ठाकूर आणि कुणाल सर आतापर्यंत 25 पेक्षा जास्त बाईक ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरस्कृत केली आणि सर्वच महागड्या गाड्या जे पुरस्कृत करतात ते नरेश शेठ ठाकूर यांचं आम्ही मनपूर्वक सरशी स्वागत करतो. ओटो कुणाल सर. चौथ्या षटकाची सुरुवात देखील फक्त एकेरी धावेने होते. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की धावा करणं कठीण आहे, सोपं नाहीये या खेळपट्टीवर. परंतु आपण पाहिलं की पहिल्याच मॅच मध्ये देखील धावा चेस झाल्या. 62 धावसंख्येचा पाठलाग किरणने करून दाखवला. तो सामना जिंकला, सोनारपाडा टीमला हरवलं कोणी टीमने. मजा आली त्या मॅच मध्ये. हा फटका चांगला आहे, हवेत चाललाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद, विकेट गमावली. पहिला धक्का बसतोय शेवटी हे तुटणे टीमला. फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. गेले त्यामुळे डीजे मास्टरला आज थोडीशी आम्ही संधी कमी देतोय. भरपूर संख्येने मान्यवर आहेत. दत्ता पाटील आताच उपस्थित झालेत, निर्जेवरने त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी कैलास पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मी मगाशी जो उल्लेख केला बालाजी श्रेष्ठ आणि आपण पाहतोय रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय नरेश शेठ ठाकूर त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 25 पेक्षा जास्त 2 व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्यात. आणि असं नाहीये एकही वेळा त्यांनी सिटी 100 बाईक दिली नाहीये, प्रत्येक वेळी महागडी गाडी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते ते आपले सर्वांचे लाडके नरेश शेठ ठाकूर सोनारपाड्यावर इथे उपस्थित राहिले, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू कुणाल सर. विकेट आली आहे, पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का बसतोय टीम हे तुटणेला. या मॅच मध्ये भालच्या विरुद्ध खेळत असताना 27 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चौथं षटक सध्या मार्गस्थ असताना विनोद वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट खात्यामध्ये. परत एक वेळा चांगला बॉल, रनआउट चेक केला जाईल, विकेट कीपर एंडला. पण या इनिंग ब्रेक मध्ये आपण जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे अध्यक्ष चषक 26 मार्च ते 30 मार्चला जी स्पर्धा होणार आहे वैकुंठ हरिभक्त परायण मारुती विवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे या ग्राउंड मध्ये त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आपण आता काही शर्यतच करणार आहोत. आणि त्या स्पर्धेत सुद्धा मालिकावीर श्री 2 व्हीलरची बाईक नरेश शेठ ठाकूर बालाजी स्टेट आणि रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली. मागच्याही वर्षी त्यांच्या माध्यमातून ती बाईक देण्यात आली होती आणि मागच्या वर्षी ती बाईक देसाई 40+ संघाचे साई मात्रे यांना ती बाईक मिळाली होती. आणि पुढच्या मॅच मध्ये साई इन ऍक्शन मध्ये असेल. पुढचा सामना असेल तो देसाई 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+. मात्र इनिंग ब्रेक मध्ये त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आपण करणार. ओटू कोण असेल. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. टीव्ही अंपायर कडून नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. तर बॅटला लागून एक सिंगल बॅटरच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28-28.
प्रशांत कुंभारकर सध्या स्ट्रायकिंग एंडला महत्वाचा खेळाडू या टीमचा. फुल टॉस बॉल दिशा दिली डीप मध्ये फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. धावा मिळतील 4 येतोय चौकार. तर प्रसिद्ध डान्सर रंगाभाई शिडून रंगनाथ पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचा डान्स आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ टू कुणाल सर. चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा वाढतात. धावा झाल्यात 32. यावेळेला उडवलाय प्रशांतने बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. जाईल बॉल मिड विकेटला क्लिअर करून मुख्य व्यासपीठावर 6 धावांसाठी षटकार. मिळतोय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या 38. 38 धावा. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये प्रशांत च्या खात्यामध्ये सातत्याने धावा येत्या. 200च्या स्ट्राईक रेटने सध्या तो खेळतोय. विनोदच्या विरुद्ध आक्रमण. ओ हा चांगला यॉर्कर होता. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 38 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद. टीम 8 होते. टॉस होईल लक्षात घ्या. देसाई 40+ आणि देवीचा बडा 40+. राजू म्हात्रे आपण आला असाल तर या 40+ क्रिकेट असोसिएशनचे आमचे सदस्य आणि नेहमीच आमच्यावरती खूप सारं प्रेम त्यांचं सर्व समालोचकांवरती तुम्हाला पाहायला मिळतं ते राजू म्हात्रे यांना विनंती आपण या. आपली हार्दिक स्वागत. अठरा मिनिटांमध्ये 4 षटके इथे टाकण्यात आलेले आहेत. चांगली गोलंदाजीने तेवढाच चांगला ओव्हर रेट इथे पाहायला मिळतोय. फक्त 18 मिनिटांमध्ये 4 षटके इथे कंप्लीट करण्यात आलेली आहेत. आता 5वं षटक गोलंदाजीसाठी परेश आलाय. ओव्हर नंबर 5 लास्ट ओव्हर डेथ ओव्हर. भैरवीचं षटक महत्वाचं षटक. धावा जमवण्याचं षटक परंतु या षटकामध्ये हे तुटणे. टीम सेट बॅटर प्रशांत किती वेळ स्ट्रायकिंग एंडला येतोय हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण तो सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर करण आता सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. धावा किती होतील हाही प्रश्न आहे. 12 झाल्या तर 50 एक चांगलं टार्गेट इथे सेट होऊ शकतं. पहिला बॉल परेशचा. पहिलाच बॉल उडवलाय. ऑन साइडला लॉंग ऑन आहे. एक धाव मिळते. खात्यामध्ये भर आहे. करणच्या टीमची धावसंख्या 39. 39. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर देवीचा पाडा 40+ आणि देसाई 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे टॉस साठी. मिड इनिंग मध्ये टॉस केलं जाईल. धावा झाल्या 39. 39. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला पूल पॉवरफुल आहे. मिड विकेटला क्लिअर करून जाईल. प्रशांतच्या नावात शांतता आहे परंतु प्रशांत आक्रमण करण्यासाठी जाणला जातो. बॉल सीमा पार. येतो षटकार. फटका इथे पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक पुलचा फटका इथे दाखवत असताना फलंदाज प्रशांत. 14 बॉलमध्ये 30 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली. परेशवर आक्रमण केलंय. यावेळेला बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय फलंदाज. मोठी विकेट आली आहे. चांगलं कमबॅक केलंय परेशने. सेट बॅटरला बाद केले. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन.
लालचंद पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर या रंगाबाई आपल्या या झलकसाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओ टू कुणाल सर. विकेट आले. विकेट महत्वाच्या क्षणी येते ज्यावेळेला पाहिजे होती, कारण एक षटकार आला होता या ओव्हरमध्ये आणि चांगलं कमबॅक करून दाखवलंय. बॅटच्या आतमधली कडा विकेट किपरच्या हातात. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउट होईल असं दिसतंय. आणि हो, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट. नवीन आलेला फलंदाज आला तसाच गेलाय, हर्षद भंडारी. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. दबाव सातत्याने बनवला जातोय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. एक षटकार आला या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केले परेशने. जागा दिलेली नाहीये बॅटरला हात खोलण्यासाठी आणि त्याचमुळे जो दबाव आहे तो बनत गेलाय. असं वाटत होतं 50च्या वरती जाईल स्कोर बोर्ड, परंतु तसं झालेलं नाहीये. फक्त 45 धावा झाल्यात. लास्ट बॉल अजूनही शिल्लक. आई बॉल पायावर लागलाय तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसतेय. अंपायरचा सिग्नल. लेग बाय. 46 धावा झाल्या. 47. लक्ष आता नेक्स्ट मॅचचा केला जाईल. टॉस. टीम देवीचा पाडा 40+ आणि देसाई 40+. याच्यामध्ये बॅटिंग कार्ड जिथे प्रशांतने एकट्याने 30 धावा केल्यात, रोहितने 13 धावा केल्यात. आता जाऊया आपल्या प्रेझेंटेशन कक्षामध्ये, तिथे केला जाईल टॉस. त्याच्या अगोदर काही ड्रॉ देखील आहेत आणि त्याच्यानंतर जाऊया आपण रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. संतोष मात्रे देवीचा पाडा संघाचे खंदेश समर्थक यांना विनंती व्यासपीठावरती या आणि आपण करूया आता अध्यक्ष चषकाचे ड्रॉ. प्रत्येक दिवशी 12 संघ खेळतील आणि शेवटच्या दिवशी 14 संघ खेळतील. लक्षात घ्या. आज संघाची थोडंसं ऍडजस्टमेंट आहे. फक्त त्रिमक कान यांचं ज्यांचं निधन झालं. चला ड्रॉ करूया आपण. 26 तारखेला 12 संघ खेळतील आणि 4 संघ रेग्युलरचेही खेळतील. लक्षात घ्या. फक्त आज संघाची एक चिठ्ठी बाहेर आहे. लक्षात घ्या. पहिल्या दिवशी 26 तारखेला 40+ चे 12 संघ खेळतील आणि 4 रेग्युलरचे खेळतील. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. साबे 40+ विरुद्ध नांदिवली 40+. दुपारी 2 वाजता पहिली मॅच. डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा असेल. साबे आणि नांदिवली 40+ आणि आता आपण नरेश ठाकूर त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 25 पेक्षा जास्त टू व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्या. दुसरा सामना असेल गेसर 40+ विरुद्ध शील 40+. सागाव 40+ विरुद्ध दातिवली ही तिसरी मॅच असेल 26 तारखेला. लक्षात घ्या. विशाल शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. चौथी मॅच असेल संदप 40+ विरुद्ध खिडकाली 40+. लक्षात घ्या. ही 5वी मॅच असेल 26 तारखेला. आयरे 40+ विरुद्ध चंदनजी भगत यांचा संघ. काटई 40+ बघा. अर्जुनभाई पाटील वर्सेस चंदन भगत ही 5वी मॅच आणि आता ही 40+ ची शेवटची मॅच आहे.
40 प्लसची 6वी शेवटची मॅच असेल. प्रत्येक दिवशी 12 संघ, फक्त चौथ्या दिवशी 14 संघ खेळतील आणि 14 संघ ज्यावेळी खेळतील पहिल्या राऊंड जो जिंकेल त्याला बाय असेल, मात्र नंतर बाय मिळणार नाहीये. बामारी 40 प्लस विरुद्ध जुनी डोंबिवली 40 प्लस ही 6वी मॅच आणि आता 7वी मॅच असेल रेग्युलरची. रेग्युलरची पहिली मॅच मध्ये ती मॅच क्रमांक 7 असेल. सचिन बोरे यांच्या शुभ हस्ते आपण रेग्युलरचा ड्रॉ करू. प्रत्येक दिवशी रेग्युलरचे 4 संघ खेळतील कारण 16 संघ खेळत आहेत. रेग्युलरचा पहिला संघ असेल पडले विरुद्ध जुनी डोंबिवली ही 7वी मॅच असेल. त्यानंतर रेग्युलरची दुसरी मॅच असेल दातिवली आणि त्यांच्या विरोधात सागाव. दातिवली विरुद्ध सागाव 26 तारखेच्या मॅचेस झालेले आहेत. आता 27 तारखेच्या आपण 40 प्लसचा ड्रॉ करणार आहोत 12 संघांचा. 27 तारखेला पहिली मॅच असेल बरोबर दुपारी 2 वाजता. देवीचा पाडा 40 प्लस राजू म्हात्रे यांचा संघ आणि नारिवली राजू काटे यांचा संघ. म्हणजे चांगलं बॅटर असेल. पहिली मॅच असेल ही 27 तारखेला 2 वाजता. 27 तारखेला दुसरी मॅच हरेश भोरे यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय जे वाकलनवर इथे उपस्थित राहिलेत. वेदे एंटरप्राइजेसचे सर्व आणि दुसरी मॅच असेल पिसिवली 40 प्लस. तारीख लक्षात ठेवा 27 मार्च दुपारी हेडूटने 40 प्लस आणि पिसिवली 40 प्लस. भीमचंद्र कहान यांचा संघ आणि कोमल हिरवळे यांचा संघ. त्यानंतर तिसरी मॅच असेल 27 तारखेला स्पर्धेचा दुसरा दिवस चिंचोळ्याचा पाडा विरुद्ध फडकेपाडा अशी 40 प्लसची तिसरी मॅच. नाही बरोबर आहे बाई सांगतायत लाईव्ह ड्रॉ आहेत. त्यानंतर चौथ्या मॅचचा ड्रॉ करूया आपण. चौथी मॅच असेल 27 तारखेला. प्रत्येक दिवशी 4 रेग्युलर संघ सुद्धा खेळतील. 16 रेग्युलर संघ खेळत आहेत. हनुमान पाटील यांचा देसाई 40 प्लस आणि आता आहे त्यांना वडवली 40 प्लस. ही मॅच झाली होती नारिवलीच्या मैदानात 40 प्लसच्या माध्यमातून ही मॅच असेल. मॅच क्रमांक 4 आणि आता 5व्या मॅचचा आपण ड्रॉ करूया. दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते 40 प्लसची 5वी मॅच असेल. मॅच सुरू ठेवायची फक्त स्कोररला विनंती असेल आपण लक्ष द्या. आगासन ए विरुद्ध आडिवली 40 प्लस 5वी मॅच ही 27 तारखेची आता 6वी मॅच 40 प्लसची शेवटची मॅच असेल. सत्तावीस तारखेची शेवटची मॅच आणि निलेश म्हात्रे आले आणि त्यांचीच मॅच लागली. मोठागाव 40 प्लस विरुद्ध बी काहीतरी आलंय गोलवली बी विरुद्ध मोठागाव ही 6वी मॅच असेल. आता रेग्युलरची मॅच आपण करणार आहोत 7वी म्हणजे रेग्युलरची ती पहिली असेल. प्रत्येक दिवशी रेग्युलरचे 4 संघ खेळतील. रेग्युलरची मॅच असेल 2 चिठ्ठ्या काढायचे निलेश. रेग्युलरची 7वी मॅच सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते ड्रॉ होईल. रेग्युलरची मॅच असेल. हर्षद ठोंबरे यांचा खोनी संघ आहे आणि त्यांच्या विरोधात देसाई हनुमान यांचा संघ आहे. रेग्युलर लक्षात घ्या रेग्युलरची मॅच आहे 7वी. आता रेग्युलरचा आपण करणार आहोत मॅच क्रमांक 8 आणि रेग्युलरची 27 तारीखची दुसरी मॅच. दुसरी मॅच असेल रेग्युलरची वडवली बी विरुद्ध हेडूटने. रेग्युलर चला हेडूटने विरुद्ध वडवली बी हे झाले मॅचेस 27 तारखेच्या. 28 तारखेची आपण ड्रॉ करणार आहोत 40 प्लसची पहिली मॅच. चला 28 तारीख तिसरी मॅच खोनी बी आगासन बी माफ करा. तिसरी मॅच आजदे आगासन बी आणि आजदे ही पहिली मॅच असेल दुपारी 2 वाजता. लक्षात घ्या 2 वाजता दुपारी 28 तारखेला तिसरा दिवस स्पर्धेचा. सापाड 40 प्लस विरुद्ध अंतारली ही दुसरी मॅच असेल 2:30 वाजता. वेळेत यायचे लक्षात घ्या. तर तिसरी मॅच वाडेगर 40 प्लस आणि वाकलन 40 प्लस. वाडेगर आणि वाकलन 40 प्लस तिसरी मॅच. आता चौथी मॅच 40 प्लसची. 40 प्लसची प्रत्येक दिवशी 12 शेवटच्या दिवशी 14 संघ आहेत लक्षात घ्या. पडले 40 प्लस माटाडी 40 प्लस चौथी मॅच असेल.
आता नरेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण करूया 5वी मॅच तिसऱ्या दिवसातील. मोठी देसाई 40+, दहीसर 40+, मोठी देसाई दहीसर. आणि शेवटची मॅच असेल 40+ ची 28 तारखेची. नागाव 40+, गोलिवली ए विरुद्ध नागाव. 28 तारखेच्या या मॅचेस झालेल्या आहेत 12 आणि आता 28 तारखेला रेग्युलरच्या 4 संघ खेळतील. त्यांचा ड्रॉ आपण करूया. मोठी देसाई विरुद्ध सोनारपाडा अमोल ही पहिली मॅच असेल. अमोल नाहीये, माफ करा, समीर आहे का? समीर सोनारपाडा आणि मोठी देसाई ही रेग्युलरची मॅच असेल 7वी 28 तारखेला. आणि 28 तारखेला बघा आता रेग्युलरची दुसरी मॅच असेल वाकलन विरुद्ध नागाव. बिग फाईट मॅच. तिसऱ्यांदा ही मॅच लागली आहे आत्ताच्या 5-6 दिवसामध्ये. 29 तारखेचे आपण ड्रॉ करणार आणि लक्षात घ्या 29 तारखेला 14 टीम खेळणार आहेत. पहिली जो मॅच खेळेल त्याला बाय असेल आणि त्या संघाला नंतर बाय मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आता सूचना दिल्या आहेत 14 टीम असतील भाई. पहिल्या मॅच जो जिंकेल त्याला बाय, नंतर बाय मिळणार नाही. नवापाडा 40+ आणि 29 तारखेला 2 वाजता नवापाडा आणि नावाली नवनाथ साळुंके. पहिली मॅच नवाली 40+ विरुद्ध आपण नवापाडा आणि नावाली आणि नवापाडा. निलजे ब आणि मानपाडा 40+ संजय पवार. आणि निलजे बी दुसरी मॅच असेल 29 तारखेला. आणि तिसरी मॅच असेल बोपर विरुद्ध उंबाडे ए. उंबाडे ही चौथी मॅच. नाही, उंबारले आहे सचिन, थांबा बघितली आम्ही. शिडून 40+ बघा आता शाहू पाडीने त्यांची चिठ्ठी काढली. आणि चोळेगाव, शिडून आणि चोळेगाव मॅच क्रमांक 4 आणि ही 5वी मॅच असेल आता 40+ ची. खंबालपाडा 40+, भाल 40+ आणि खंबालपाडा 40+ ही मॅच असेल. ही 5वी मॅच झाली. ही 6वी मॅच आहे. 14 टीम आहेत लक्षात घ्या शेवटच्या दिवशी. दिवा आणि उंबारली. चला सचिन भोईरचा टेन्शन गेला कारण की मॅच त्यांना कधी आहे हे चिंता होती. 6वी मॅच आणि 7वी मॅच असेल. उत्तर शिव 40+ आणि मोहिली 29 तारखेला 7वी मॅच असेल. आणि आता रेग्युलरचे संघ आहेत 4 संघ आहेत. 29 तारखेला 4 संघ खेळतील रेग्युलरचे लक्षात घ्या. आणि पहिली मॅच असेल नारिवली आणि खंबालपाडा ही रेग्युलरची मॅच असेल 29 तारखेला. आणि काटेई विरोधात बेतवडे बी. काटेई आणि बेतवडे बी अशी मॅच असेल. असे लॉट्स तुमच्यापर्यंत आम्ही पुन्हा पोहोचू. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू मिस्टर IPL कुणाल दाते सर. थँक्यू नितीन कालन. 1 रन शॉटचा इशारा आलाय. जिंकण्यासाठी 47 धावा कोटायच्या आहेत. हेतुडणे संघाला बालसंघाला हेतुडणे संघाच्या विरुद्ध, माफ करा, तर अध्यक्ष ट्रॉफीचे सध्या लॉट सुरू आहेत. बाई देखील मंचावरती आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 9 धावा 2 गडी बाद. एक पूर्ण 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू फायनल फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर आणि धावसंख्या पहिल्या 2 चौकानंतर फक्त 90. खेचला फटका मात्र नाही जमला. कनेक्ट मिळेल, एकच धाव मिळणार. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न होना या सिटीज घेतल्या धावा 2. थोडंसं फंबल झालं, उशीर आलाय करण. आणि तोपर्यंत 2 धावा कुठे असताना धावसंख्या धावा कधी 11 गडी बाद दिले 2. एका षटकाची सांगता होते. टॉस राहिला होता तो बचित सर करतोय. मी 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना विनंती होते की आपण या बाई, आपल्या शुभाचे टॉस होईल. बाईंच्या शुभाचे टॉस होईल. 40+ चा पहिला सामना उंबारली 40+ संघाने जिंकलाय. यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ लक्षात घ्या. हेड आणि टेल असं तुम्हाला कॉल करायचंय. टेल किंवा हेड असं कॉल करायचंय. हेड किंवा टेल. बाईंच्या शुभ हस्ते आमचे 40+ संघटनेचे अध्यक्ष, कल्याण तालुका संघटक आणि कार्य सम्राट माजी सरपंच काटे. टेल असा कॉल केलाय. हेड आलेला आहे. देवीचा बडा संघ टॉस वीर आहे. फक्त निर्णय सांगा कारण की मॅच सुरू आहे. बॅटिंग ओके. चला देवीचा बडाने बॅटिंग घेतली. मच्छिंद्र सर एक धाडसी निर्णय, त्यामुळे फिल्डिंग करावी लागेल. देसाई 40+. O2 मच्छिंद्र सर. एका षटकाची सांगता झाली. थँक्यू नितीन. 11 धावा 2 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 47 धावा कुठायच्या आहेत.
हेतुटणे संघ आताच झालेल्या विश्वनाथ शेठ मस्करांच्या वाढदिवसानिमित्त फायनलमध्ये हे दोन्ही संघ दाखल झाले होते. एक 40+ आणि रेग्युलरचा. मग दोन्ही संघ रनर अप राहिले. त्यामुळे त्या चुकातनं पुन्हा आता संघ शिकणार का? चांगली धावसंख्या कुठली? 46 धाबा कुठल्यात? आणि हेतुटणे संघाला धावसंख्या भरपूर आहे. मी सांगेन 46 करण्याचा गोलंदाजीचा ट्रिमेंडस अटॅक सर्वांना माहिती आहे. बाल संघाने सुरुवात चांगली केली. 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आले पहिल्या 2 चेंडूवरती. नंतर मात्र विकेटचं सातत्य राहिलं आणि धावांची गती कमी झाली. येस, थँक्यू सचिन भोईर. 11 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज आलाय अर्षद भंडारी, वेगवान जलदगती गोलंदाज. ॲक्युरेसी परफेक्शन साठी ओळखला जाणारा गोलंदाज आणि काउंटर अटॅक ट्रिमेंडस प्रेशर साठी ओळखला जाणारा गोलंदाज. सर्वात चांगला गोलंदाज या संघाचा हर्षद भंडारी, वेगवान जलदगती गोलंदाज. टाकेला फलंदाज उजव्या हाताचा सुमित राणे. फुलटा चेंडू फक्त दिशा दिली, खबरच्या दिशेमध्ये चेंडू निघून गेलाय आणि पीटीचा सुंदर वापर करत असताना बॅकअप चांगला आहे. नचिकेतनं तिथं बॅकअप दिलाय. मात्र 2 धाबा पूर्ण केल्यात. तिसऱ्या बॅचचा प्रयत्न नाहीये. दर्शक धापालकावरती येत असताना 13 गडी बाद. MTC आमची संपूर्ण टीम या लाईव्ह टेलिकास्ट करत असताना संपूर्ण या टीमचं देखील आम्ही कौतुक करतोय, कारण ज्यामध्ये रोशन त्याची संपूर्ण टीम प्रत्येक घडामोडी तुमच्या घरापर्यंत पोहोचवतोय. या मैदानातल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 40+ संघाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे भाई देखील या मंचावरती आहेत, ज्यांच्या माध्यमातून 40+ ची संकल्पना उद्यास आली आणि भाईने 40+ क्रिकेट खूप लवकर मी विकसित केलं. कारण मागच्या काही वर्षामध्ये जशी 40+ ची स्थापना झाली, 40+ क्रिकेटला वेग आला. ऑल क्रेडिट गोज टू भाईना. मी याचं पूर्ण क्रेडिट देईन अर्जुन भाईना, तर ज्यांच्याच माध्यमातून स्थापना करण्यात आली. 13 धाबा 2 बाद. गोलंदाज तयार. टाकेला फलंदाज सुमित राणे. नाहीये, लाईन चुकली. पंच सांगत असताना ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. पंच एक्झॅक्टली सांगितलंय सहस्रबुद्धे सरांनी की चेंडूची पिचिंग थोडीशी बाहेर होती, विकेटच्या बाहेर होती आणि पंच सांगितलं इट्स अ वाईट चेंडू. लेंथ चांगली, लाईन मध्ये बिघडली आणि मागच्या एका चेंडूमध्ये 3 धाबा आल्या आहेत. त्यावेळेस सुरुवातीला आलेल्या 11 धाबा आणि आता 14 धाबा 2 गडी बाद. दुसरा षटक मार्गस्थ असताना मजा येईल, सामना फाईट होईल. गोलंदाज तयार. ऑन द वॅकंट एरिया आहे, कोणी क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू फॉरवर्ड केले, 1 बास सीमा पार. भरपूर कालानंतर तिसरा चौकार या सत्रातील. मात्र पहिल्या 2 चेंडूत 2 चौकारांना सुरुवात केली होती. तदनंतर मात्र भरपूर काळानंतर सुमितच्या बॅटमध्ये निघाला हा चौकार. ॲक्शन रिप्ले बघा. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू ऑन साइडला खूप वेळ होता. चेंडू जागा बनवली, फॉरवर्ड केलं, चेंडू फेकून दिलाय आणि चेंडू 1 बास सीमा पार चौकार. हा तिसरा चौकार. मजा येईल. 18 वरती 2. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रेक्षकाच्या प्रचंड गर्दीमध्ये रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, लक्क प्रकाश, सुंदर, अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमध्ये रंगतोय हा फाईट सामना. भाल वर्सेस हेदुटणे. भाल संघाला 47 धाबा कुठ्याच्या सुरुवात दमदार झाली आणि आतापर्यंत 18 वरती 2. टाकेला फलंदाज सुमित राणे. ग्रेट बॅटिंग. फुल टॉस चेंडू, मात्र चेंडू वेगळा निघून गेला सीमा पलीकडं. चौकाराचा इशारा येईल, मात्र पंच आम्हाला सांगतील वाईट. नॉट अ गुड क्रिकेट. भन्नाट वेग. 1+4 5 धाबा मिळणार. त्यामुळे मात्र गती येणार धावसंख्येला बाल संघाला. आणि हर्षद भंडारीचं मी कौतुक केलं होतं, त्या कौतुकास्पद कामगिरी नाहीये मैदानावर. कारण ज्या पद्धतीने बघा, ॲक्शन रिप्ले बघा. चेंडू भन्नाट वेगानं सोडला, विकेट किपरला बीट केलं आणि मागे देखील चेंडू बीट होत असताना चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. क्या बात आहे. प्रीतम आणि आमचे सर्व रविदादा देखील मंचावरती आहेत. स्वागत आहे सर्वांचं. वेलकम वेलकम. 90 वाईट आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये पडलेत आणि भावेश मला माहिती देत असताना याच गावातील भूमिपुत्र. थँक्यू भावेश. 23 वरती 2. बाईंचं देखील प्रस्थान होतंय. विश्वनाथ मस्करचा सर्व परिवार मंचावरती आहे, ज्यांच्या माध्यमातून आता स्पर्धा संपली. धन्यवाद विश्वनाथ शेठ. खूप चांगली स्पर्धा, मजा आली. 7 दिवसा क्रिकेटचा महासंग्राम शेवटच्या टप्प्यात होता, मजा आली. 23 धाबा 2 बाद. हे संपूर्ण 40+ परिवार आहे आणि भरपूर लोक मंचावरती आली होती. विश्वनाथ शेठांच्या कोणी राहिले नव्हते. मी म्हणे कल्याण डोंबिवलीमध्ये, रायगडमध्ये देखील नव्हतं. एवढा परिवार प्रेम आहे त्यांचं. चला धाफक धाबाले ते 23 गडी बाद झाले ते 2. आता धावसंख्येला वेग येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या सेकंड. नचिकेत भंडारी चेंडू खाली, फलंदाज बाद. 30 धक्का मैदानावरती. 24 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का बाल
तुमचे वाकलनचे हरेश शेठ देखील मंचावरती आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं देखील. ॲक्शन रिप्ले बघा, खूप लवकर पिक करण्याचा प्रयत्न. 24 वरती तिसरा धक्का पडता बलागे समीरला आणि सुमितला राहणेला आता फलंदाजीसाठी साथ देईल. इन ॲट नंबर 5 वरती आलाय फलंदाज झालाय तेजस म्हात्रे, चांगला फलंदाज. बालसंघाने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. हेतुटणे संघात देखील भरपूर स्पर्धा गाजरत. दोन्ही नामांकित संघात कल्याण डोंबिवली परिसरातील आणि यामध्ये होते चांगला फाईट सामना. मजा आहे सामन्यामध्ये. 24 वरती 3 दुसरे षटक मार्गस्थ P2चा हर्षद भंडारी. खराब गोलंदाजी आत्तापर्यंत झाली. दिशा भरकटलाय तो चेंडू. लाईन चांगली. फुलर आणि पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. हर्षद भंडारीचं षटक किती मोठं राहील, कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने वाईट फेकलेत. त्यामुळे दिस ओव्हर विल बी लेंथी नो डाऊट, कारण षटक फार मोठं राहील. त्याची लेंथ चांगली, मात्र लाईन चुकतंय. वेगावरती जास्त याली मात्र तो स्वार होतोय आणि त्यामुळे लेंथ चांगली असताना लाईन चुकतोय. तो एक्झॅक्टली लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकतोय आणि पंच त्याला वारंवार पॅनलाइज करतात. वाईटच्या माध्यमातून गोलंदाज तयार. क्लीन बॉल. फुलर अँड डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र कोणती संधी नाहीये. हॉर्न केल्याचा प्रयत्न नाही जमला. क्लीन बॉल. त्रिपलाचित बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि 25 वरती चौथा धक्का. परफेक्ट यॉर्कर. गावचे यशस्वी उद्योजक अमित शेठ भोईर यांचं आगमन झाले आणि त्यांच्या समेत रवींद्र काळन यांचे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सोपा आहे. 19 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट सामना आहे, कारण हर्षदच्या षटकामध्ये भरपूर धावा गेल्या. 3 चेंडू वाईट फेकले. मग असे वाईटचा चौकार देखील मिळाला. तो या अनेक चौकार देखील आता बॅटनं. त्यामुळे मी म्हणे या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्यात. वाहिल्यात धावा अक्षरशः दुतडी भरून आणि त्या धावसकाला वेगानं आकारायला आहे. 4 विंडोमध्ये स्पर्धा दाखवली जाते. रोशन आमचे ते संपूर्ण टीम MTCच्या माध्यमातून चांगली स्पर्धा, खूप सुंदर आयोजन आणि कल्याण डोंबिवलीतील एका अजून नामांकित स्पर्धा तुमच्या भेटीस येते. उंबारलीच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. अगदी डोळ्यांचं पारणं पेटणारं. 40वा फलंदाज बाद झालाय तो गोल्डन डकचा शिकार. क्या बात आहे भावेश. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. षटक थोडंसं लांबलं हर्षद भंडारीचं, कारण वारंवार त्याने वाईट चेंडू फेकले. 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत. परफेक्ट ब्लॉक हॉलचा चेंडू. या सीट नाहीये. पंचाने काय सांगितलं की थोडीशी पिचिंग बाजूला गेली आणि हेच एक्झॅक्टली शस्त्रबुद्धी सर सांगत असताना एक्झॅक्टली आणि सांगितलं की याली मात्र नॉट आउट मिळणार. ती लेग बायच्या माध्यमातून 1 धाव. षटक समाप्त झालं मोठं, कारण या षटकामध्ये 9 चेंडू फेकले हर्षद भंडारीनं आणि षटकात झाली सांगता. समीकरण बघा एक्झॅक्टली ह्या चेंडूचा. हा बघा पंचाने सांगितलं की तू एक्झॅक्टली मध्ये आलास, त्याला मला चेंडू कळला नाहीये. ह्याची देखील पंचाने सांगितलं. यस 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 हेच सांगितलं पंचाने की मी बघू कसं. एक्झॅक्टली फलंदाज बाद दिला असता पंचानं, कारण एक्झॅक्टली वाटत होता तो. मात्र पंचाने हेच सांगितलं की तू मध्ये आलास मी मला दिसला नाहीये. त्याला पंचांना तो अधिकार असतो. त्यामुळे हा गडी बाद होता नशिबाची साथ लाभते. लेग बायची धाव मिळाली. धावसंख्या धापावरती वाढणार. ती मात्र भावेश आम्हाला सांगतील. 22 धावा झाल्या त्या 26. आता समीकरण तुमच्या समोर 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे. मग हेतुटणे संघ हे समीकरण मोठं बनवू शकतोय, कारण त्यांच्याकडे असलेला काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक आणि एक्सलंट फिल्डिंगचा दर्जा त्यांच्याकडे आहे. मात्र बाल संघाला सामना सोपा आहे आणि त्यानं सामना सोपा केलाय, कारण धावा आल्यात मैदानावरती. सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूत 2 चौकार आले. P1 मध्ये अटॅकिंग फलंदाजी झाली. 9-11 धावा कुठल्याच P1 मध्ये आणि या षटकामध्ये धावा वाहिल्यात, कारण 3 चेंडू वाईट, अतिरिक्त चौकार आलाय, एक बॅटनं चौकार आलाय. त्याला भावेश आम्हाला सांगतील की भावेश या षटकामध्ये एक्झॅक्टली धावा किती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि या षटकामध्ये मात्र धावांचा वेग सुसाट पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण 26 धावा पाहतोय. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये 15 धावा आल्यात. एकूण धावा 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये पॅक क्राऊडमध्ये रात्रीच्या शांत वातावरणामध्ये धावा 29 मिनिटं आणि प्रेक्षकांच्या या अलोट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. जे प्रेक्षक ट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहता स्वागत आहे. कॉमेडी बॉक्समध्ये मिस्टर IPL कुणाल दादे सर आणि आमचे नितीन काळन ते देखील भरपूर स्पर्धा कव्हर करत असतात. स्वागत आहे नितीन तुझं देखील. आणि भावेश आमच्या समेत आहे ॲज अ स्कोरर उंबारलीचा आणि रोशनची संपूर्ण टीम आणि DJ मास्टर देखील आमच्या समेत आहे. ऑफिशियल पॅनल मिस्टर सहस्त्रबुद्धे सर, मिस्टर मॅके सर आणि आमचे रतन मानेरे सर असे 3 नामांकित ऑफिशियल या स्पर्धेसाठी. चला वेळ नको आहे, कारण मगाशी
हेतुडणे संघाविरुद्ध भाल संघानं 18 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकलेत. हे विसरता कामा नाहीये. वेळेचं बंधन आहे. देर इज अ रेस्ट्रिक्शन, टाइम रेस्ट्रिक्शन, बिकॉज देर इज अ बिग शेड्यूल. कारण या स्पर्धेमध्ये 10 सामने खेळवले जातात. कारण 12 संघांचा लॉट आहे. 40+ काही संघ रेग्युलरचे. चांगला फॉर्मॅट आहे आणि चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम आयोजन, अगदी डोळ्यांचं पारणं फेटणारं आयोजन आणि सातत्याने स्पर्धा चर्चेमध्ये राहील. बाबू आवाज नको इथे. मागे बसा, तिकडे मागे बसा. 26 धाबा 4 बाद, 18 चेंडू आणि 21 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की हेतुडणे संघानं आत्ताच जी स्पर्धा आपण पाहिली विश्वनाथ मस्करांच्या वाढदिवसानिमित्त, त्या स्पर्धेमध्ये रनरअप ठरला संघ. फायनल खेळला, बाल संघाला पराभूत केला संघाला. इम्प्रोवायझर स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि चेंडू मात्र निघून गेलाय तो एक्झॅक्टली फायनल रिझन मध्ये कव्हर करेपर्यंत 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, बाबू होता तिथे, नाही जमलं. बाबूला उशीर झालाय आणि मिळणार त्या 2 धाबा. चांगलं क्रिकेट. बाल संघाला माहिती आहे सामना दृष्टिक्षेपात आहे. सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतो. हो ॲब्सोल्युटली. कारण समीकरण मोठं नाही. 17 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे. त्यामुळे नेट टू नेट समीकरण सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतो बाल संघाला. हे त्यांना आता कळलंय. त्यामुळे सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते आणि त्याचा त्याने जास्त वापर केलाय. नाईस स्ट्रॅटेजी, चांगली स्ट्रॅटेजी आखत असताना गोलंदाज तयार. विकी घरातला चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केलाय आणि चेंडू एक्झॅक्टली गलीमध्ये गेलाय आणि मिळणार ती 1 धाव. चांगलं क्रिकेट. मी मगाशी देखील म्हटलं होतं की सामना दृष्टिक्षेपात आहे आणि अशा परिस्थितीत सिंगल डबल सामना जिंकता येऊ शकतोय आणि ती स्ट्रॅटेजी आखली मैदानावरती. चांगल्या चेंडूला यावेळी सन्मान. खराब चेंडूचा समाचार, वाट बघितले ते खराब चेंडूंची आणि त्यांची वाट देखील लावली जाते. चांगलं क्रिकेट, दर्जा क्रिकेट. कल्याण डोंबिवली 2 नामांकित संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा किती चांगला असतो, त्याचा स्टँडर्ड किती उंचावतोय हे दाखवलंय भाल आणि हेतुडणे 2 संघाच्या माध्यमातून. मग अशी 40+ उंबारली संघ विजय झालाय, रेग्युलरचा खोणी संघ विजय झालाय. काय दोन्ही सामने रंगले. तिसरा सामना देखील रंगेल, शंका नाहीये. व्हॉट अ मॅच, ब्युटिफुल अँड वंडरफुल ॲटमॉस्फिअर आणि त्यामध्ये रंगतो हा सामना. रात्रीचं शांत वातावरण आणि शांत वातावरणामध्ये हा सामना रंगतोय. खेचला फटका, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन हुक करत असताना फायनल लेगला क्लिअर करायचा प्रयत्न आणि चेंडू निघून देखील गेलाय. तो बंटीने मात्र शेवटच्या मोमेंटला बॅकअप दिलाय. 2 धाबा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि त्या झाल्यात देखील आणि 2 मध्ये कन्वर्ट करतात. चांगलं क्रिकेट. कौतुक करेन मी प्रमोदचं आणि सुमित राणेचं, कारण सुमित देखील त्याला साथ देतोय आणि सुमितला माहिती धाबा आल्यात आणि धावसेक आता लुटल्यात त्या धाबलकावरती. 32 धाबा गडी बाद झाले 4. 47 धाबा कुटायच्या आहेत. हेतुडणे संघाचा हर्षद भंडारी ज्याच्यावरती भरवसा होता त्यांनी सर्वात जास्त धाबा दिल्यात. त्यांनी 15 धाबा दिल्यात. त्यामुळे थोडंसं समीकरण बदललं. कारण ज्या हर्षद भंडारनं आत्तापर्यंत या अंगामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिलं त्याच हर्षदनं धाबा मात्र दिल्यात मैदानावरती. 3 चेंडू वाईट, एक अवांतर चौकार आणि एक बॅटनं चौकार धाबा आल्या त्या 15. गुड डिलिव्हरी, फुल अँड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल एज राईट डायरेक्शन आणि फलंदाजाला बीट केलंय. अशा प्रकारे गोलंदाजीची गरज आहे. जर ही लेंथ लाईन राहिली तर फलंदाजाला बीट करू शकाल आणि 2-3 चेंडू बीट आले, एखादी विकेट तुम्हाला मिळाली तर मात्र इथनं कमबॅक होऊ शकते. हेतुडणे संघाचं एक चांगला संघ आहे. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. उलटा पुलटा केल्याचा प्रयत्न, नाही जमलं. मात्र कनेक्टिव्ह भेट नाही, 1 धाव मिळणार. एखाद्यानं फारसा फरक पडणार नाही संघावरती आणि समीकरण चांगलं वाढत असताना फलंदाजाचं मी कौतुक यासाठी करेन कारण त्याने सिंगल डबलवरती जास्त प्राधान्य दिलं आणि सातत्यानं बिझी ठेवलं यावेळी खेळून मैदानावरती आणि त्यामुळे चित्र सातत्यानं बदलतोय. सामना जसं पुढे जाईल तशी उत्कंठा शिगेला पोहोचेल. मात्र भाल संघ त्याच्यावरती कोणते दडपण नाहीये सध्या. हेतुडणे संघ संघर्ष करतोय कमबॅक करण्यासाठी, जीव ओततोय मैदानावरती, मात्र कमबॅक होत नाहीये कारण मागच्या 4 चेंडू विकेट नाहीये आणि मागच्या 4 धाबा आले सिंगल डबलच्या. मात्र धावसेकला आकार आलाय. समीकरण मात्र आता बदललंय. 4 मिनिटांमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. येणारे चेंडू 13 आणि गरज आहे 14 धाबांची. मार्क्स बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा याले चेंडूला हुक करत असताना चेंडू निघून गेला तर लॉंग लेग रिझन मध्ये आणि कव्हर करेपर्यंत चेंडू सीमा पलीकडे पोहोचलाय. सीमा पार करत असताना हा मात्र दमदार चौकार, क्लासिकल स्ट्रोक दाखवत असताना आणि अशा रीतीने षटक समाप्त झालं. ते मात्र आता तिसरं समीकरण होतं ते 13-14चं. आता फक्त 12 चेंडू आणि 10 धावांचं गरज आहे. इथून देखील सामना कमबॅक केला जाऊ शकतोय. मात्र येणारं षटक कसं असणार, येणाऱ्या षटकावर किती धाबा येणार, शेवटच्या षटकामध्ये किती धाबा राहणार, फलंदाज किती बाद होणार, गोलंदाजीचा अटॅक किती राहणार, या संपूर्ण गोष्टी कारणीभूत असतील. त्या मात्र येणाऱ्या षटकांमध्ये 12 चेंडू 10 धावांची गरज. थरार क्रिकेटचा डीज आहे.
ब्युटिफुल पिक्चर बघा. कालच शिवजयंती तिथीनुसार महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा आणि कालच डोंबिवलीमध्ये लोकार्पण झालं. ते मात्र शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं खूप सुंदर सुंदर. रोशन जेवढं कौतुक करतो तेवढं कमीच आहे तुझं. ज्या पद्धतीनं दाखवलंस हे चित्रीकरण बघू शकाल आपण सुंदर. कारण ज्या महाराजांमुळे आपण श्वास घेतोय आणि ज्या महाराजांना आपल्याला एक लढा दिला, कसा द्यावा, पराक्रम कसा करावा हे शिकवलं, इतिहास शिकवला, त्या महाराजांचं चित्र दाखवलं त्या ग्राउंडवरती. सच अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. अद्भुत नजारा. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू दादाबा. शेवटच्या षटकात सामना आलाय. बघायचं आहे सामना कोण जिंकणार. हिंदुटणे की बाल संघ. हिंदुटणे संघ पहिल्या षटकामध्ये 11 धाबा दिल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 15 धाबा दिल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धाबा दिल्यात. त्याने धाबा आल्यात मैदानावरती. 12 चेंडू 10 धाबांची गरज आहे. चांगली फटकेबाजी बाल संघाच्या माध्यमातून आणि चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हिंदुटणे संघ. या दोन नामांकित संघामध्ये सामना रंगतोय. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. गोलंदाज तयार. रोहित मात्रे यालीमध्ये चेंडू प्लेसमेंट करत असताना ब्लॉक हॉलचा चेंडू रक्षात्मक दिसताना डिफेन्स दाखवत असताना चांगलं क्रिकेट. मी मगाशी देखील म्हटलं होतं की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. समीकरण बदलणार. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 9 धाबांची. नेट टू नेट फाईट सामना आहे. जर येणारं षटक इकॉनॉमी राहिलं, 2 ते 3 धाबा आल्या, एखादी विकेट मिळाली, ट्रिमेंडस स्पेशल निर्माण झालं तर सामना कमबॅक करू शकतोय. आणि बाल संघाला या षटकामध्ये एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना कधी फिनिश करू शकतील. कारण सामना बॅलन्स अजूनही सामना ओपन नाही मैदानावरती. सामना दोन्ही संघाच्या बाजूला तेवढाच बॅलन्स आहे. मात्र बघायचं समीकरण कसं असणार आहे. 11 चेंडू आणि गरज आहे ती 9 धाबांची. 12 धाचं समीकरण आलंय त्या 11 धावांवरती. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्ष बी दिलं ठरत आहे. कारण सामना चांगला होतोय. थंडगार वातावरणामध्ये सामना मात्र गरम होतोय. मजा येईल सामन्यामध्ये. थरार रंगतोय मैदानावरती आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो हा सामना. 11 चेंडू 9 धाबांची गरज. गोलंदाज तयार. फुल टॉस ड्राईव्ह केला. चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होणार. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. उशीर झालाय. वॉटर रनिंग. ट्रिमेंडस रनिंग मैदानावरती दाखवत असताना काय क्लास दाखवला फटक्यामध्ये आणि काय धाबा उभारत मैदानावरती. ह्यालाच म्हणतात तंत्र मंत्र आणि संपूर्ण झोकून देऊन क्रिकेट चांगलं खेळणं. हाच तर क्रिकेटचा दर्जा आहे. 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज आहे. काय क्लास क्रिकेट दाखवतोय भाल संघ. प्रेझेन्स ऑफ माइंड कसं खेळावं हे दाखवलंय भाल संघानं. जशी स्थिती तशी मात्र धावांची गरज, तशी मात्र गरज भागवली जाते. 10 चेंडू 8 धावा. वाट क्लोज एन्काउंटर सामना. गोलंदाज या फ्रंट फुटला केला. दिशा दिली. एकदा मिलणार. हिट केलाय आणि पंचाकडे बघितलंय. पंचानं बोट आकाशाला दाखवलंय म्हणजे निश्चित फलंदाज बाद झालाय. रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. 9 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा. ज्याला आताच विश्वनाथ चेडमस्करांच्या वाढदिवसामध्ये स्पर्धा त्या बाईक प्राप्त केली तो ऑलराऊंडर कडून मैदानावरती पाहायला बघायचंय. त्याच्या हातामध्ये चेंडू नाहीये. ते संघाचं भविष्य आहे. बाल संघाला सामना सोपा आहे. मात्र बाल संघ थोडंसं अंडर प्रेशर खेळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहतोय. सिंगल डबल ते कॉन्सन्ट्रेशन करतोय. बघायची रणनीती सफल होणार की मात्र अयशस्वी ठरणार. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे 8 धाबांची. अजून 1-2 चेंडू डॉट गेले तर मात्र सामना कमबॅक करेल. मी मगाशी देखील म्हटलं होतं की 47 धाबा हे तोंडे संघासाठी भरपूर आहेत. कारण त्यांचं गोलंदाजी खूप चांगली आहे. बाल संघ याला धाबा सोप्या होत्या. मग अजूनही मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलाय. बघायचा सामना कोण जिंकणार. चांगली स्थिती आहे. सामना बॅलन्स आहे. हु विल बी विनर ऑफ दिस मॅच. या सामन्याचा विजेता कोण ठरणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. गोलंदाज या ड्राईव्ह केला. चेंडूला गॅप मध्ये केलाय. अलंद कार्पेट. चेंडू निघून गेला लॉंग ऑनला. एका धाब्याचा प्रयत्न. यास एका धाब्याने मात्र समाधान मानावं लागलंय. दुसऱ्या धाब्याची हिंमत करू शकला नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 7 धाबांची. नेट टू नेट फाईट सामना. नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळतोय. इक्विलेशन नेट टू नेट पाहायला मिळतोय. बॉल टू बॉल सामना पाहायला मिळतोय. बघायचं विकेटचा आपण विचार करूया. या षटकानंतर आम्ही विकेट सांगू तुम्हाला. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 8 चेंडू 7 धाबांची गरज. सॉरी 8 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. सॉरी आम्ही ही स्टॅली करत होतो.
सामना 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला या स्पर्धेमध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते. हे आपले सर्वांचे लाडके तुम्ही पाहतायत कार्यसम्राट सरपंच इताडे गावचे जगनशेठ पाटील यांचे इथे आगमन होत असताना साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सचिन दादा भोर यांचे जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. जगनशेठ पाटील सरपंच आपण पाहतोय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी इताडे गावचे सरपंच आपण पाहतोय जगनशेठ पाटील यांचं इथे आगमन झाले आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळतोय. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. भरपूर संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आणि जगनशेठ पाटील यांच्या एक कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोईर उंबारली यांच्याकडनं कॅश प्राइज सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे 1000 रुपयाचं. प्रत्येक पहिल्या दिवसापासून हे कॅश प्राइज सचिनने ठेवलेलं आहे. अनेक वेळा बॅनरला हिट सुद्धा फलंदाजी केलेलं आहे आणि हा संपूर्ण त्यांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळतोय. या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. वेलकम सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. विकेट बाद झालेत ते भाल संघाचे 5 आणि हे दुडणे संघाचे 3. त्यामुळे कंपल्सरी चेसिंग असणारे तुम्हाला सामना. 8 चेंडू 6 धावा. मजा आहे सामन्यामध्ये. चला पंच सामना सुरू करूया. काय अडचण नसेल तर. यस नाव बॅक टू क्रिकेट. मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सरपंच साहेबांचं आगमन झालंय. सरपंच माझ्या गावचा रुबाब आणि गावच्या विकासाची जबाबदारी. स्वागत आहे तुमचं मंचावरती. 8 चेंडू 6 धावा. ऑल दी बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. सामना रंगात येतोय. कंपल्सरी चेसिंग करायचं भाल संघ लक्षात असू द्या कारण 5 गडी बाद तुमचे झालेत. हे तुडण्याचे फक्त 3 गडी बाद होते. ऑन साइडला स्वीप केलाय. हवेमध्ये चेंडू जज करतोय. नाहीये नचिकेतनं झेल नाही तर मित्र सामना सोडलाय. मगाशी नचिकेतनं चांगला झेल टिपला. आता सोपा झेल सोडलाय. कमरेवरती हात 3 खेळूंचे. दोघांच्या डोक्यावरती काहींच्या माना झुकल्यात. खांदे पडलेत कारण एक झेल फार महत्वाचा होता. धाव महत्वाची होती. गडी बाद झाला होऊ शकला असता. आता समीकरण राहिले 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. हरकत नाही. सामना संपला नाहीये. अजूनही सामना क्लोज एन्काउंटर आहे. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना. 7 चेंडू 5 धावा. येणारा शेवटचा चेंडू कसा असणार, किती धावा येणार, शेवटच्या षटकात किती धावा राहणार हे मात्र फार काही सांगून जाईल मैदानावरती. 7 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. याली फक्त ड्राईव्ह करायचा प्रयत्न नाही जमलं. आता राहिल्यात त्या 5 धावा आणि 5 धावा मुबलक असू शकतील ते हे तुटणे संघाला फाईट करण्यासाठी. मागच्या 7 चेंडू मध्ये या फलंदाजांना बॅटचा फेसच ओपन केला नाहीये. मोठे पटके खेळलाच नाही बाल संघ. नेट टू नेट सामना होता. सामना बघा कसा बदलत गेला. 12 चेंडू 10 धावा. 11 चेंडू 9 धावा. 10 चेंडू 8 धावा. 9 चेंडू 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. 7 चेंडू 5 धावा आणि आता समीकरण उरलाय 6 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. डिझाईन ते रंगात देखील रंगात आलाय. सामना देखील रंगात आलाय आणि स्पर्धा देखील चर्चेमध्ये येते. 6 धावांची अजूनही 5 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. मागच्या 7 चेंडूमध्ये धावा आले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. 6 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर. ऑनसाइडला दिशा दिली. चेंडू बॅकअप देत असताना चेंडू पुढे सगळा फार बेगानं. चेंडू एकनं वाकणं उचलणं फेकणं. ओ माय गॉड. हे काय झालं मैदानावरती. दोन्ही फलंदाज एकाच ट्रॅकवर थांबले. धाव झाली असती की नसती तो नंतरचा विषय होता. मात्र कॉलच चुकीचा झालाय. फलंदाज बाद. 5 चेंडू 4 धावा. हो सामना रंगतोय आणि सामना बदलतोय देखील मैदानावरती. 5 चेंडू 4 धावा.
प्रशांत कुंभारकर गोलंदाजीमध्ये असताना शेवटचा षटक हाताळतोय. येणाऱ्या चेंडू 5 आणि 4 धावांची गरज आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. वाटलं देखील नव्हतं की 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येईल आणि आतापर्यंत गडी बाद झालेत ते भाल संघाचे. आतापर्यंत गडी बाद झालेत ते 6 गडी बाद झालेत. त्यामुळे 43 वरती 6. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकानं सुरुवात केली. असं वाटलं की सामना 3 षटकांमध्ये संपेल, मात्र नाहीये. सामना कमबॅक करतो मध्ये होती. हे तुटणारी भालांच्या मध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. पूर्ण पैसा बसेल सामना. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये सामना रंगतोय. खेचला फटका ऑन द अप ऑन साइडला पूल करत असताना चेंडू निघून गेले तो फालिक रिझन मध्ये. कबकंते मात्र एकदा पुन्हा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न आणि धावा 2 धावा. आता देखील झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि असे जर झेल तुम्ही सोडलेत तर तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. मगाशी नचिकेतनं एक झेल सोडला, आता देखील एक झेल सागरनं सोडलाय आणि या 3 धावा मागात पडतील तुम्हाला. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची. 4 चेंडू आणि फक्त 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. हे तुटणे संघानं हे चित्र दाखवलं होतं नारिवलीच्या मैदानात देखील आणि त्यामुळे हा सामना थोडासा एकतर्फी होतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. गुड बॅटिंग बाल संघाची, खूप चांगली फटकेबाजी शेवटच्या टप्प्यामध्ये बाल संघानं स्वतःला सावरलंय. दिस इज अ गुड फिनिश. व्हाट अ शॉट. कडक फटका दाखवलाय, कडक बॅटिंग दाखवले आणि सामना संपवला बाल संघानं. हे तुटणे संघाला पराभूत केलं. एका झेलची किंमत मोजावी लागली आणि पुन्हा मोजावी लागले. बाल संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे तुटणे संघ हार्ड लक. याच नितीन. नक्कीच या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आपण बघतोय लालचंद पाटील आणि सुखदेव पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच इताडे गावचे जगनशेठ पाटील इथे उपस्थित त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जगनशेठ पाटील कार्यसम्राट सरपंच इताडे गावचे त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. सुखदेव पाटील आणि लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. देसाई संघ तुम्हाला फिल्डिंग लगेच लावायची, लक्षात घ्या. देसाई 40+, कारण की टॉस जिंकून देवीचापाडा 40+ने बॅटिंग घेतली. या मॅच मध्ये एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि हा सरपंच बघा आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके सरपंच इताडे गावचे जगनशेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. ज्यांच्या माध्यमातून सरपंच चषक ही स्पर्धा तुम्हाला इताडे गावामध्ये पाहायला मिळते. जी स्पर्धा भरपूर चर्चेत असते आणि साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत असताना आपण या स्पर्धेची आमची A1 जोडी, या स्पर्धेचे शिल्पकार सुखदेवदादा पाटील आणि त्यानंतर लालचंद पाटील यांना तुम्ही पाहतायत. मंगेश पाटील यांना तुम्ही बघू शकाल आणि खास करून सचिन भोईर यांच्या विनंतीस मान देऊन जगनशेठ पाटील साहेब सरपंच इथे उपस्थित राहिलेत. आणि हेच तर सचिन भोईर यांनी कमवले. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस म्हणून सचिन भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर एक यशस्वी उद्योजक सापाडगावचे नरेश शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार होईल. मी नरेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नरेश शेठ पाटील आपण पाहतोय सापाडगावचे एक यशस्वी उद्योजक, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. लालचंद पाटील आणि सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. लगेचच नरेश शेठ पाटील खास सापाडगावने इथे उपस्थित राहिलेत. सापाडगावकडनं संजय शेठ पाटील उद्योजक उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. मी संजय पाटील साहेबांना विनंती होतो की आपण या आपलाही सन्मान इथे केला जाईल. सावतगावचे आपण पाहतोय संजय शेठ पाटील इथे उपस्थित आहेत.